नमस्कार। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असं वारंवार विचारलं जात आहे। उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा निर्णय झाल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे नक्की हा काय आहे निर्णय बघूया। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर वारंवार प्रश्न उपस्थित केला जात आहे। मात्र महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाईल, शिवाय संयुक्त नेतृत्व असेल असंही सांगितले जात आहे। तसेच कधी काँग्रेस, कधी शिवसेना ठाकरे गट, तर कधी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा करत होते। असं असलं तरी अंतिम निर्णय काही होत नव्हता। पण आता महाविकास आघाडीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। त्यात महाविकास आघाडीचा चेहरा कोण असेल हे जवळपास निश्चित झालं आहे। त्याला काँग्रेसने देखील हिरवा कंदील दाखवल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचाराची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रचाराचा प्रमुख चेहरा हा उद्धव ठाकरेच असतील। काँग्रेस हायकमांडने देखील त्याला हिरवा कंदील दाखवला आहे असं बोललं जात आहे। मात्र असं असलं तरी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नसतील असे स्पष्ट करण्यात आले आहे। निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय घेतला जाईल असं काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे। दरम्यान उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख असतील, याबाबत पक्षश्रेष्ठींनी देखील राज्यातल्या काँग्रेसला कळवलं असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचाराचा प्रमुख चेहरा हे उद्धव ठाकरे असतील, यावरती जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं महाविकास आघाडीकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचा प्रचाराचा प्रमुख चेहरा हे उद्धव ठाकरे असतील। परंतु अजून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत महाविकास आघाडीकडून कुठलीही स्पष्टता करण्यात आलेली नाही। निवडणुकीनंतर त्याबाबत स्पष्टता करण्यात येईल असं सांगितलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रचाराचा प्रमुख चेहरा उद्धव ठाकरे हे असणार आहे।